शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तात्काळ पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा, जे की 26,000 रुपये या बँक खात्यांमध्ये पीक विमा इथं आलेला आहे आणि जमा होण्यास देखील सुरुवात. आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे थेट जमा होत आहे. अनेक शेतकरी बांधवांना SMS देखील आलेला आहे. काही शेतकरी बांधवांना 18,000, 22,000, 26,000 याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे आणि या बँक खात्यांमध्ये सर्वप्रथम यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, युनियन बँक, कॅनरा बँक, ग्रामीण बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, पोस्ट ऑफिसच्या खात्यांमध्ये तर असे जे काही बँक आहेत तर या बँकांचे SMS इथे लाभार्थ्यांना येत आहे. पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता यामध्ये जे काही लाभार्थ्यांची संख्या यामध्ये आलेली आहे. अहमदनगरमध्ये 2,84,520 शेतकरी बांधवांना 132 कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे. अकोल्यामध्ये 1,95,410 शेतकरी बांधव पात्र ठरले आहेत. लाभार्थ्यांची संख्या 98 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे. अमरावतीमध्ये 2,41,300 शेतकरी बांधवांना 144 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात. यानंतर इथे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,10,550 शेतकरी बांधवांना 117 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे, खात्यामध्ये जमा होत आहे. बीडमध्ये 3,74,880 शेतकरी बांधवांना 188 कोटी रुपये. भंडाऱ्यामध्ये 84,520 शेतकरी बांधवांना 41 कोटी रुपये. बुलढाण्यामध्ये 2,25,660 शेतकरी बांधवांना 126 कोटी रुपये. चंद्रपूरमध्ये 1,16,740 शेतकरी बांधवांना 63 कोटी रुपये. यानंतर धुळेमध्ये 1,08,520 शेतकरी बांधवांना यामध्ये 58 कोटी रुपये. गडचिरोलीमध्ये 66,410 शेतकरी बांधवांना 31 कोटी रुपये. गोंदियामध्ये 81,552 शेतकरी बांधवांना 36 कोटी रुपये. हिंगोलीमध्ये 2,48,710 शेतकरी बांधवांना 126 कोटी रुपये. जळगावमध्ये 3,70,625 शेतकरी बांधवांना 160 कोटी रुपये. जालन्यामध्ये 2,62,840 शेतकरी बांधवांना 148 कोटी रुपये. कोल्हापूरमध्ये 94,210 शेतकरी बांधवांना 37 कोटी रुपये. लातूरमध्ये 3,18,540 शेतकरी बांधवांना 172 कोटी रुपये. नागपूरमध्ये 63,422 शेतकरी बांधवांना 52 कोटी रुपये. नांदेडमध्ये 5,12,360 शेतकरी बांधवांना 127 कोटी रुपये. नंदुरबारमध्ये 72,410 शेतकरी बांधवांना 33 कोटी रुपये. नाशिकमध्ये 58,741 शेतकरी बांधवांना 28 कोटी रुपये. धाराशिवमध्ये 2,72,500 शेतकरी बांधवांना 151 कोटी रुपये. परभणीमध्ये 3.5 लाख शेतकरी बांधवांना 155 कोटी रुपये. यानंतर इथे आपलं पुणेमध्ये जे काही आहे यामध्ये 2,85,420 शेतकरी बांधवांना 145 कोटी. पालघरमध्ये 41,420 शेतकरी बांधवांना 18 कोटी. रायगडमध्ये 74,225 शेतकरी बांधवांना 39 कोटी. रत्नागिरीमध्ये 36,410 शेतकरी बांधव पात्र लाभार्थ्यांना 15 कोटी. सांगलीमध्ये 98,372 शेतकरी बांधवांना 22 कोटी. सातारामध्ये 40,406 शेतकरी बांधवांना 6 कोटी. सिंधुदुर्गमध्ये 28,540 शेतकरी बांधवांना 14 कोटी. सोलापूरमध्ये 1,82,534 शेतकरी बांधवांना 111 कोटी. ठाणेमध्ये 32,150 शेतकरी बांधवांना 11 कोटी. वर्ध्यामध्ये जे काही येते यामध्ये 1,24,550 शेतकरी बांधवांना 74 कोटी. वाशिममध्ये 1,09,430 शेतकरी बांधवांना 67 कोटी. यवतमाळमध्ये 4,05,620 शेतकरी बांधवांना 210 कोटी. आजपासून पीक विम्याचा टप्पा DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. काही शेतकऱ्यांना आज, उद्या, परवा दिवशी जमा होईल. आता कोणाचे पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे? ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत. ज्या भागातील पीक विमा मंजूर झालेला आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, DBT सुरू आहे, ई-पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स आहे, ज्यांचे पंचनामे झालेले आहेत, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेले आहे, तर आज जो काही पीक विमाचा दुसरा टप्पा त्याचप्रमाणे आज दुपारपासून पीक विमा इथं जमा होणार आहे. यामध्ये नांदेड, परभणी, यवतमाळ, जळगाव, बीड, लातूर, हिंगोली, बुलढाणा, पुणे, सोलापूर, अमरावती, अहमदनगर. यानंतर इथे आपलं काही शेतकरी बांधवांना 6,000, 12,000, 18,000, 22,000 आणि 26,000 पर्यंत देखील पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. आज रात्रीपर्यंत शेतकरी बांधवांना SMS इथं येतील. लगेच SMS तपासा. ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसेल तर अशाने 14447 तर यावरती लगेच तक्रार करा. आता प्रति
शाखा प्रतिनिधी अधिकारी यामध्ये तालुका जिल्हा हा लेखी अर्ज द्या. ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसेल, पीक विमा मंजूर करून नुकसान भरपाई रक्कम मिळवण्याबाबत लेखी अर्ज यामध्ये महोदय मी खाली सही करणारा शेतकरी तुमचे नाव, तालुका, जिल्हा, गावाचे नाव, याचप्रमाणे माझ्या शेतातील पिकाची अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. माझी पीक पाहणी तसेच पंचनामे देखील पूर्ण झालेले आहे. तरी अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे माझा अर्ज तपासून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम नुकसान भरपाई माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. शेतकऱ्यांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक नाव, खाते क्रमांक, पीक विमा अर्ज क्रमांक, जे की पीक विम्याच्या पावतीवर जो अर्ज क्रमांक राहते ते टाकायचं आहे. पिकाचे नाव टाकायचे आहे. आपला विश्वासू स्वाक्षरी. आता यासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 पीक विमा भरलेल्याची पावती, क्रॉप इन्शुरन्स अर्ज कॉपी असेल ते द्या. ई पीक पाहणी केलेल्याचा पुरावा असेल ते द्या. पंचनामा कॉपी असेल ते द्या. आता नुकसान भरपाईचे फोटो असेल तर फारच चांगलं. सर्व कागदपत्र व्यवस्थित जोडून ते तुम्हाला तुमच्या पीक विमा ऑफिस, पीक विमा प्रतिनिधी जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते तिथं नेऊन तुम्हाला तो अर्ज द्यायचा आहे. आता यासाठी एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे 14447. तर यावरती कॉल करून देखील तुम्ही तुमची तक्रार करू शकता. तर यामध्ये काय काय करू शकता, पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत हे तपासू शकता, पीक विम्याचे स्टेटस चेक करण्यासाठी, नुकसान भरपाईची माहिती घेण्यासाठी 14447 यावरती लगेच कॉल करा. क्रॉप इन्शुरन्स क्लेम दाखल करण्यासाठी, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई कळवण्यासाठी, 72 तासाच्या आत रिपोर्ट करण्यासाठी, पंचनाम्याबद्दल माहिती घेण्यासाठी, ई पीक पाहणी, पीक विमा तक्रार नोंदवण्यासाठी. आता बँक खाते डीबीटी समस्या असेल, आधार लिंक समस्या असेल, अर्ज रिजेक्ट झालेला असेल, कोणत्या कारणामुळे झालेला असेल, अर्ज क्रमांक पाहिजे असेल, पीक विमा कंपनीला तक्रार करायची आहे की पीक विमा आलेला नाही, पीक विमा पेंडिंग आहे, पीक विमा भरलेला यादीत नाव नाही आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लगेच 14447 त्यावरती लगेच कॉल करा. आज सकाळपासून पीक विमा वाटप सुरू झालेले आहे. आज दुपारनंतर अनेक शेतकरी बांधवांना पीक विमा इथं 26,000 रुपयाप्रमाणे जमा होणार आहे. आज रात्रीपर्यंत थेट डीबीटीच्या माध्यमातून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील. तात्काळ पीक विमा जमा करण्याचे वाटपाचे आदेश इथे देण्यात आलेले आहे. तर लगेच शेतकरी बांधवांनी चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आले का.